आपण IDPSचं फर्स्ट प्रॅक्टिकल करतोय, जे आहे हाऊ डू यू कन्फिगर अँड इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम IDS टू इफेक्टिवली मॉनिटर अ ट्रॅफिक फॉर अ पोटेन्शियल सिक्युरिटी थ्रेट्स. इन शॉर्ट आपल्याला IDS कन्फिगर करायचं आहे. तर आपण 2 मशीन्स घेतले तिथे, एक उबंटू आहे आणि एक काली आहे. तर दोघा मशीनचे नेटवर्क अडॅप्टर आपण नॅट यूज केलेत इंटरनेट ॲक्सेससाठी, आणि ते दोघं पण एकाच नेटवर्कमध्ये पाहिजे, दोघं पण मशीन. बेसिकली IDS काय असतं की इट इज लाईक अ सिक्युरिटी कॅमेरा फॉर युअर नेटवर्क विच ओनली मॉनिटर्स अँड अलर्ट्स यू इफ समथिंग सस्पिशियस हॅपन. बट मीन्स इट डिटेक्ट्स बट डझंट स्टॉप. म्हणजेच आपल्या मशीनमध्ये, स्नॉट मशीनमध्ये कुठलं पण काहीतरी सस्पिशियस जर आढळलं तर ते आपल्याला फक्त अलर्ट देणार, ते मॉनिटर करून अलर्ट देईल, बट ते आपल्याला प्रिव्हेंट करत नाही. पण IPSमध्ये इट इज लाईक अ सिक्युरिटी गार्ड विच मॉनिटर्स अँड अलर्ट्स अँड इट ऑल्सो ब्लॉक्स विच समथिंग सस्पिशियस ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली. मीन्स ते डिटेक्ट पण करतं आणि स्टॉप पण करतं. आणि IDS आणि IPSचं कंबाईन करून IDPS, विच इज सिस्टम दॅट कॅन डू बोथ, डिटेक्ट्स थ्रेड अँड टेक ॲक्शन टू ब्लॉक देम. आता सगळ्यात पहिले आपल्याला उबंटू मशीन हवं आहे, तर आपण उबंटू मशीन स्टार्ट केलं आहे, आणि सेम काली मशीनसुद्धा. मे बी इट विल टेक सेव्हरल टाइम. आपलं उबंटूचं मशीन चालू झालं आहे. आता आपण टर्मिनल ओपन करू. सेम कालीमध्ये पण टर्मिनल ओपन करायचं. टर्मिनल ओपन झालं आहे. आपल्याला आता स्नॉट इन्स्टॉल करायचं आहे. सगळ्यात पहिले जर इन्स्टॉल असेल तर मग अपडेट करून घेऊ शकतो. चेक. आता आपण स्नॉट इन्स्टॉल करू. सुडो apt install snot -y. आपल्याला अशी रेंज द्यायची आहे लोकल नेटवर्कसाठी. मीन्स त्या IP पासून पुढचे IP आपले स्टार्ट होतील. तर 168.10.1 घेतला आहे मी, आणि सबनेट 24. आता आपलं स्नॉटचं इन्स्टॉलेशन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यासाठी कमांड आहे snot -V. इथे आपल्याला व्हर्जन वगैरे दिसलं म्हणजे आपलं स्नॉट इन्स्टॉल झालं आहे असं समजायचं. देन
आपल्याला स्नॉट पॅकेट कॅप्चर मोडमध्ये रन करायचं आहे. त्याच्यासाठी कमांड अशी आहे, sudo snort -i eth0 मीन्स आपल्याला पोर्ट कुठला यूज केलेला आहे. आता आपण उबंटूमध्ये ENS34 येथे माझा मॅथचा, तर मग मी इथे टाकेल ENS34 -a आणि कन्सोल. ओके, आपल्याला आता पॉलिसी कॉन्फिगर करावी लागेल सगळ्यात अगोदर. Ctrl+C करून शेलवर आलो. आता आपण कस्टम रूल ॲड करू युजिंग नॅनो एडिटर. आता sudo nano /etc/snort/rules आणि /local rules. एंटर. आपल्याला जर इथे डेटा किंवा कंटेंट काही ॲड करायचं आहे तर आपल्याला इथे डिरेक्ट टाईप करता येतं. आपण इथे ॲड करू अलर्ट ICMP any dash greater than space any आणि मेसेज काय आपला तो डबल कोटमध्ये ICMP detected. डबल कोट कंप्लीट सेमीकोलन स्पेस SID द्यायचा 00001 आणि सेमीकोलन परत स्पेस आणि इज इक्वल टू 1 आणि सेमीकोलन देऊ. मेसेज कंप्लीट करायचे. आता आपल्याला ही फाईल आपण राईट केली आहे तर आपल्याला राईट आउट करावं लागेल. त्याच्यासाठी आपण Ctrl+O दाबणार. इथे फाईल नेम टू राईट हा जो पाथ आहे तो कन्फर्म करायचा बरोबर आहे. नंतर एंटर. आता आपली फाईल राईट झाली आहे. आता ह्या टर्मिनलमधनं नॅनो एडिटरमधनं जर बाहेर यायचं आहे तर Ctrl+X. आता आपण कॉन्फिगरेशन फाईलमध्ये लोकल रूल ॲड करणार. त्याच्यासाठी पण नॅनो एडिटरच यूज करणार. sudo nano /etc/snort /snort ची कॉन्फिगरेशन फाईल म्हणजे snort.config. एंटर. आता आपल्याला पाथ ॲड करायचा आहे. आपल्याला एक पाथ सर्च करावा लागेल जो आहे. सर्च करण्यासाठी टोटल तर 756 लाईन्स आहे तर सर्च करावे लागेल. Ctrl+W करून आपण सर्च करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, include डॉलर कॅप्समध्ये रूल अंडरस्कोर path /local rules. एंटर करा. आपल्याला ती लाईन कुठे हे दिसेल.
समटाइम्स याच्या समोर जर हॅश असेल तर तो हॅश रिमूव्ह करायचा, जर हॅश नसेल तर जसं आहे तसं आपण ठेवणार आहे. आता इथे हॅश नाही आहे तर मला काही चेंजेस करायची गरज नाही. जर इथे हॅश असता याच्यासमोर इन्क्ल्यूडच्या तर आपल्याला तो हॅश काढावा लागला असता. आता कंट्रोल ओ, एंटर, कंट्रोल एक्स. ओके, आता आपल्याला स्लॉट मशीन आपण जे कॉन्फिगर केलंय तर ते रूल्स आपण जे ऍड केले त्याच्यासोबत रन करायचं. त्याच्यासाठी कमांड आहे, त्याच्या अगोदर आपल्याला इकडे काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी लागेल काली मशीनवर. आधी आपण IP चेक करून घेऊ मशीनचा आपल्या. आपला IP आहे 192.168.255.130. आपण काली मशीनवरनं आपलं जे स्नॉट मशीन आहे त्याच्यावरती काहीतरी ऍक्टिव्हिटी ट्राय करूयात. समजा nmap करतोय, nmap आणि आपला स्नॉट मशीनचा IP त्याच्यावर -s कॅपिटल S स्पेस 190.168.255.130. नेटवर्क मॅप केला आपण. स्नॉट विथ रूल्स आपण रन करू. यासाठी सुरू स्नॉट कॅपिटल A -q -c /etc/snot/snot.config आणि आपण -30. काहीतरी आपली जी कॉन्फिगरेशन फाईल आपली जी कॉन्फिगरेशन फाईल आहे त्याच्यामध्ये मिस्टेक असल्यामुळे हा एरर आला. तर मी स्टील त्या कॉन्फिगरेशन फाईलमध्ये गेली मॅन यूज करून आणि REV = नाही आहे, कोलन आहे तो, आणि कोलन टाकून कंट्रोल राईट अँड आउट, एंटर, कंट्रोल एक्स. ओके, आता आपण ट्राय करूयात. कन्ना आणि सेम टाइम gloves. You can see here classification attempted information leak आणि आपण 2 वेळा नेटवर्क स्कॅन केलं त्यामुळे 2 वेळा इथे अलर्ट आले. असे अलर्ट्स आले पाहिजे
हे डिटेक्ट तर करतं पण प्रिव्हेंट नाही करत, ब्लॉक नाही करू शकत. खाली मशीनवरून आपण पुन्हा एकदा ट्राय करूयात. आता परत एकदा इकडे अलर्ट्स आले पाहिजे. परत एकदा एक अलर्ट आला इकडे. अशा प्रकारे आपले IDSचं प्रॅक्टिकल कम्प्लीट झालं आहे. थँक्यू.